नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी हा दिवस अनंत चतुर्दशी म्हणून पाळला जातो. या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते आणि मनगटाला अनंताचे पवित्र दोरक बांधले जाते. या व्रताचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे, कारण हे व्रत केल्याने अथवा त्याची कथा श्रद्धेने ऐकल्याने जीवनातील गरिबी व संकटे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत देवाची कथा ऐकण्याची व पूजा करण्याची परंपरा आहे. ही कथा ऐकल्याने मनाला शांती मिळते, श्रद्धा बळकट होते आणि भगवान अनंताची कृपा लाभते असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. चला तर मग, भक्तिभावाने आणि उत्कंठेने आपण अनंत चतुर्दशीची ही पौराणिक कथा ऐकूया. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, मी कथा सांगायला सुरुवात करते. प्राचीन काळात कृतयुगामध्ये वसिष्ठ गोत्रात जन्मलेले सुमंतू नावाचे एक पुण्यवान ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा होते. दीक्षा ही महर्षी भृगू यांची कन्या होती आणि ती गुणसंपन्न व पतिव्रता होती. एके दिवशी मात्र घरावर दुर्दैवाचे सावट आले. दीक्षा आई अचानक आजारी पडली. ऋषी सुमंतूंनी शक्य ते सर्व वैद्यकीय प्रयत्न केले, परंतु तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. शेवटी एक सांजवेळ अशी आली की दीक्षा शेवटचा श्वास घेऊ लागली. मरणासन्न अवस्थेत त्या आईने थरथरत्या हातांनी आपल्या लहान मुलीचा हात हातात घेतला. सुशीले, माझ्या बाळा, दीक्षा अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली. डोळे पाणावले होते. मी कदाचित उद्याचा सूर्योदय पाहू शकणार नाही, पण घाबरू नकोस. देव तुझी नेहमी रक्षा करेल. ती प्रत्येक शब्दागणिक थांबत बोलली. हे ऐकताच लहानशी सुशीला घाबरून गेली. ती आईच्या छातीवर डोके ठेवून हमसाहुमशी रडू लागली. आई, आई, मला सोडून जाऊ नकोस. सुशीला हंबरडा फोडून ओरडत होती. आईच्या साडीचा पदर हातात घट्ट पकडून ठेवत होती. शीलाच्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या आणि तिचे छोटेसे शरीर अक्षरशः हादरून गेले. बाजूला उभे असलेले ऋषी सुमंतू आपल्या पत्नीची आणि मुलीची हृदयद्रावक ताटातूट पाहून आतून कोलमडले. त्यांनी डबडबल्या डोळ्यांनी सुशीलाला अलगद उचलून जवळ घेतले. दीक्षाच्या चेहऱ्यावर शेवटचा शांत तेज दिसत होता. तिच्या ओठांवर देवाचे नाम होते. अखेर तिचा हात सुमंतूंच्या हातातून निसटला आणि दीक्षा अनंतात विलीन झाली. त्या संध्याकाळी शीलाने आपल्या आईचा प्राणज्योत मावळताना पाहिला. आईच्या निधनानंतर सुमंतू ऋषी आणि लहानगी सुशीला दोघेही एकाकी झाले. सुमंतूंना पत्नीच्या जाण्याचे दुःख होतेच, पण त्याहीपेक्षा त्यांना आपल्या मुलीच्या संगोपनाची चिंता अधिक सतावत होती. आईची माया शीलाच्या आयुष्यातून कायमची हरपली होती. रात्री अंगणात चांदण्यांकडे एकटक बघत सुशीला आईचीच आठवण काढत बसायची. तिला आकाशातील प्रत्येक ताऱ्यात जणू आईचे प्रतिबिंब दिसे. अधूनमधून ती स्वतःशीच पुटपुटायची. आई, तू कुठे गेलीस आई? मला सोबत ने ना. आणि ते शब्द उच्चारताच तिचे गाल अश्रूंनी भिजत. ऋषी सुमंतू हतबल होऊन आपल्या चिमुकलीचे दुःख पाहत होते. आता त्यांना स्वतःलाच आईवडिलांची दोन्ही भूमिका पार पाडावी लागणार होती. शेवटी सुमंतूंनी एक निर्णय घेतला. सुशीलाला आईची सावली देण्यासाठी पुन्हा विवाह करण्याचा. काही ज्येष्ठ ऋषींनी त्यांना कर्कशा नावाची एक विधवा स्त्री सुचवली, जिला नवीन संसाराची आवश्यकता होती. सुमंतूंनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि काही दिवसातच कर्कशाशी विवाह केला. लग्नानंतर कर्कशा जेव्हा गृहलक्ष्मी बनून या ऋषींच्या घरी आली, तेव्हा सुशीलाने भीतभीतपणे तिचे स्वागत केले. प्रारंभी कर्कशानेही सुशीलाला जवळ करत काही दिवस प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला. तिने मुलीला जवळ घेऊन 2 गोड शब्द बोलल्याने
ऋषींनाही दिलासा वाटला की चलो, मुलगी आता आनंदात राहील. पण हे सुख अल्पकाळ टिकले. काहीच दिवसात कर्कशाचा खरा स्वभाव उजागर झाला. कर्कशा नावाप्रमाणेच स्वभावाने अतिशय कठोर आणि रागीट होती. लहानग्या सुशीलाला सतत राबवून घेणे, जरा चुका झाल्या तर खवळून ओरडणे असे प्रकार सुरू झाले. पहाटे तिने सुशीलाला पहिल्यांदा अंगण झाडायला लावले. मग भांडी घासणे, पाणी भरणे, स्वयंपाकात मदत अशी एक ना अनेक कामे त्या लहान वयाच्या मुलीकडे सोपवली. सुशीला दिवसभर कामे करून थकून जाई. तिचे कोमल हात घासून लाल होत, पावलांना सूज येई. जर ती थोडा श्वास घ्यायला कुठे बसलीच तर कर्कशाचा कडक आवाज घरभर घुमे. ए सुशीले, एवढी कामचुकारपणा नको करू, अजून खूप कामं पडलीयत. तिचा ओरडा ऐकून सुशीला घाबरून पुन्हा कामाला लागे. बालपण तिच्या हातून निसटून चालले होते. कधीकधी सुमंतू ऋषी संध्याकाळी आश्रमातून परत आल्यावर त्यांना मुलगी थकलेली दिसे. काय झालं बेटा, ते प्रेमाने विचारत. सुशीला काहीच उत्तर देऊ शकत नसे, कारण सावत्र आईची भीती डोळ्यांत भरलेली होती. लगेच कर्कशा पुढे येऊन बनवट हसत म्हणे, काही नाही, लहान मुलं आहेत, कधी रडतात. मी दिवसभर हिला सांभाळते. सुमंतूंना आधी नीट कळत नव्हते, पण हळूहळू त्यांना सुशीलावर काहीतरी अन्याय होत असल्याची जाणीव होऊ लागली. कधीकधी रात्रीसुद्धा एखादं काम राहिलं तर कर्कशा सुशीलाला झोपेतून उठवून पुन्हा राबवत असे. एकदा घाबरून सुशीलाने तिला आई म्हणून हाक मारली तर कर्कशा अधिकच खवळली. मी तुझी आई नाही, हे लक्षात ठेव, असा तिनं पान उतारा केला. कर्कशाच्या या शब्दांनी सुशीलाच्या निष्पाप मनाला मोठीच ठेच पोचली. अशा अनेक यातना सुशीलाला सावत्र आईकडून सहन कराव्या लागल्या. दिवसांमागून दिवस जात होते. सुशीला आता कुमारिका वयात पोहोचली होती. चेहऱ्यावर तारुण्याची लाली आली होती, परंतु डोळ्यांत बालपणीच्या दुःखाच्या छटा अजूनही होत्या. सततच्या छळामुळे ती अबोल आणि अंतर्मुख बनली होती. घरात कोणाशी फार बोलत नसे, तरीही तिच्या स्वभावातील रुजुता आणि नम्रता तशीच होती. सुमंतू ऋषींना आपल्या कन्येच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्यांच्या मनात प्रश्न घोळत होता की इतक्या उत्तम गुणांच्या मुलीचा योग्यवर कुठे मिळावा. आपल्या पत्नीपश्चात आता या मुलीच्या जीवनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. शेवटी त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहाचा विचार सुरू केला आणि एका सकप्रवृत्तीच्या योग्य वराचा शोध सुरू केला. सुमंतू ऋषींनी अनेक प्रयत्नानंतर एक योग्य वर शोधला. कौंडिन्य नावाचे एक तरुण ऋषी होते. विद्वान, धर्मपरायण आणि शांत स्वभावाचे. सुमंतू ऋषींना वाटले की कौंडिन्य हाच शीलेसाठी योग्य जीवनसाथी होऊ शकतो. त्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि कौंडिन्य ऋषींनीही नम्रतेने होकार दिला. शीलेलाही आपल्या वडिलांची इच्छा महत्त्वाची वाटत असल्याने तिने संकोचपूर्वक होकार दिला. ठरलेल्या दिवशी सुमंतू ऋषींनी थाटामाटात विवाह सोहळ्याची तयारी केली. ऋषींच्या आश्रमवजा घरी मांडव उभारला गेला. मंत्रोच्चार झाले. अग्निसाक्षीने सुशीला आणि कौंडिन्य यांचा विवाह विधीपूर्वक संपन्न झाला. विवाह सोहळ्याच्या वेळी सुशीला आनंद आणि विषाद यांच्या मिश्र भावनांनी व्याकुळ झाली होती. एका बाजूला तिला सत्प्रवृत्तीचा सहचर मिळाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे वडिलांचा हात सोडून नव्या आयुष्यात पाऊल टाकत असल्याचे हुरहुर भाव तिच्या मनात होते. विवाहानंतर संध्याकाळी सुमंतू ऋषींनी आपल्या पत्नीला विनम्रतेने सुचवले, देवी, आता आपल्या जावयाचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. आपण आपल्या परीने त्यांना काहीतरी भेट, दक्षिणा द्यायला हवी. इतके ऐकताच कर्कशाचा पारा चढला. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती कडाडली, कशाला काही द्यायचंय? आधीच या लग्नकार्यामुळे खूप खर्च झालाय. माझ्या घरात उरलं सुरलेलं काय आहे द्यायला? सुमंतू ऋषी भांबावले. त्यांनी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. प्रिय, नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वादाबरोबरच थोडी मदत केली तर त्यांच्या आयुष्याची सुरुवात सुखाने होईल. आपल्या धर्मशास्त्रातही असा संकेत आहे. कर्कशा मध्येच ओरडली, मला काही माहीत नाही कोणता संकेत. माझ्या समोरून हे दोघं जितकं लवकर निघून जातील तितकं बरं. असे म्हणून तिने रागाच्या भरात अंगणात बांधलेला विवाहमंडप 2 हातांनी खेचून खाली पाडला. कौंडिन्य आणि सुशीला दोघेही हा प्रसंग पाहून सुन्न झाले. सुमंतू ऋषी मनातून खंतावत होते, पण त्यांनी परिस्थिती ओळखून मौन पाळले.
कर्कशा घरात निघून गेली आणि थोड्या वेळाने हातात एका पात्रात लग्नकार्य संपल्यावर उरलेले थोडेसे अन्न घेऊन बाहेर आली. तिने ते उरलेले अन्न कौंडिन्याच्या हातात अक्षरशः ढकलले आणि निर्घृण स्वरात म्हणाली, "हे घे पाथेय, आता यावरच मार्ग काढा आणि लगेच इथून निघा." हे ऐकताच शीलेचे डोळे भरून आले. सावत्र आईकडून असा अपमान होईल याची तिला कल्पनाही नव्हती. तिने वडिलांकडे पाहिले. सुमंतू ऋषींचे डोळेही दुःखाने ओलावले होते, पण त्यांनी ते लपवत मान खाली घातली. परिस्थितीचा स्वीकार करून कौंडिन्य त्या अवमानकारक भेटीचे ओझे हातात धरत दुःखी मनाने बैलगाडीवर जाऊन बसले. शीला देखील वडिलांना प्रणाम करून अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी बैलगाडीत जाऊन बसली. सुमंतू ऋषींनी जड अंतःकरणाने मुलीला आशीर्वाद दिला आणि बैलगाडी मार्गस्थ झाली. कौंडिन्य आणि सुशीला यांची बैलगाडी हळूहळू घराच्या परिसरातून दूर जाऊ लागली. नवरा बायकोच्या मनात असंख्य भावना दाटल्या होत्या. विवाहबद्ध जीवनाची नवी सुरुवात आणि माहेरची अखेरची भेट यांचा संगम त्यांच्या मनात चालू होता. बैलगाडी जसजशी पुढे जात होती तसतशी सुशीला उंबरठ्याजवळ उभे असलेल्या आपल्या वडिलांचे दृश्य लोप पावत असल्याचे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तरी मनातल्या मनात ती प्रार्थना करत होती, आईवडिलांच्या आयुष्यात आता सुखाचे दिवस येऊ दे. दुपार टळून गेली होती. उन्हाची कडाकी ओसरली तसे ते दोघे थोडा विसावा घ्यायला एका नदीकाठी थांबले. आजूबाजूला शांत वनराई होती. सुशीलेने दूर नजर फिरवली तेव्हा काही स्त्रिया नदीत स्नान करून नदीतीरावर पूजा करत असल्याचे दिसले. त्या स्त्रिया सुंदर नवीन वस्त्रांमध्ये होत्या आणि भक्तिभावाने कोणाच्या तरी आराधनेत तल्लीन होत्या. त्यांच्या हातात दिवे आणि नैवेद्याचे ताट होते. काही स्त्रिया आपल्या मनगटावर केशरी दोरा बांधत होत्या. सुशीलेचे कुतूहल जागे झाले. तिने कौंडिन्याला थांबण्यास सांगितले आणि ती बैलगाडीतून उतरून त्या स्त्रियांच्या जवळ जाऊन नम्रतेने उभी राहिली. तेथील एका स्त्रीने प्रसन्न हसून विचारले, "बाळा, तू परकी दिसतेस. काही मदत हवी आहे का?" सुशीला लज्जेने म्हणाली, "आपण इतक्या भक्तिभावाने कोणत्या देवतेची पूजा करता आहात हे मला विचारायची उत्सुकता आहे. आपण ज्या व्रताचे पालन करता आहात त्याचे नाव आणि महत्त्व काय आहे? कृपया मला सांगाल का?" त्या स्त्रिया मनमोकळ्या आणि दयाळू होत्या. त्यांपैकी एका ज्येष्ठ स्त्रीने प्रेमाने सांगितले, "बाळा, हे अनंत चतुर्दशीचे व्रत अतिशय पवित्र आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा करतात. प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. नंतर नदीकाठी किंवा देवालयात जागा शुद्ध करून रांगोळीने सुंदर मंडळ रेखाटावे आणि त्यात भगवान अनंताची स्थापना करावी. फुले, उदबत्ती, दीप इत्यादींनी भक्तिभावाने पूजा करावी. गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर त्या नैवेद्याचा अर्धा भाग ब्राह्मणाला द्यावा आणि उरलेला प्रसाद म्हणून घ्यावा. पूजेच्या शेवटी एक पवित्र दोरा मनगटाला बांधावा. जांभळ्या किंवा केशरी रंगाच्या या दोऱ्याला 14 गाठी द्याव्यात. हा दोरा आधी भगवान अनंताला अर्पण करून स्त्रियांनी आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधावा. दोरा बांधताना मनात अनंत देवाचे स्मरण करून विशेष मंत्र म्हणावा, ज्यामुळे परमेश्वर आपल्याला संसाररूपी महासागरातून तारून घेईल अशी प्रार्थना व्यक्त होते. असे केले की व्रत पूर्ण होते. शेवटी भगवान अनंताचे ध्यान करून घरी परतावे. हे ऐकून सुशीला भारावून गेली. तिने कृतज्ञतेने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्त्रियांचे आभार मानले आणि म्हणाली, "आज देवानीच मला या ठिकाणी आणले असावे. मला या व्रताचे ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद देवियो. मीही लगेच स्नान करून पूजा तयार करते." सुशीलेने नदीत उतरून शीतल पाण्यात पवित्र स्नान केले. तिने दोन्ही हात जोडून मनोमन प्रार्थना केली, "हे अनंत विष्णू, माझ्यावर कृपादृष्टी ठेवा आणि हे व्रत योग्य प्रकारे पार पाडण्यास मला शक्ती द्या." स्नानानंतर ती ओल्या वस्त्रांसह नदीकाठी परत आली. कौंडिन्य आश्चर्याने हा सर्व प्रसंग पाहत होता. तो जवळ येऊन म्हणाला, "सुशीले, तुला इतक्या धाईने हे व्रत करायचे आहे? आपल्याजवळ आवश्यक सामान तरी आहे का?" सुशीला डोळ्यात भक्तीचा दृढ उजेड घेऊन उत्तरली, "होय स्वामी, माझ्या हृदयात
हे अनंत व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे. आईने दिलेल्या या थोड्याशा शिदोरीतील काही भागालाच मी नैवेद्य मानते. परमेश्वर विश्वास आणि श्रद्धाच पाहतो. कौंडिन्याने तिचा निर्धार पाहून मान डोलावली आणि दोघेही मिळून तयारीला लागले. सुशीलेने नदीकाठची वाळू साफ करून एका जागी लहानसे मंडळ रेखाटले. जवळच असलेल्या झाडाखालची पडलेली फुले गोळा केली. कर्कशाने दिलेल्या शिदोरीतीलच थोडे गोड पदार्थ नैवेद्यासाठी वेगळे काढले. बैलगाडीत असलेल्या पाण्याच्या भांड्यावर एक नारळ ठेवून तिने कल्पना केली की भगवान विष्णू त्यात अनंत रूपाने विराजमान आहेत. मग तिने श्रद्धेने पूजा सुरू केली. नारळाला हळद कुंकू लावून त्यावर फुले वाहिली, उदबत्ती व दीप प्रज्वलित केले. कौंडिन्यही हात जोडून तिच्याजवळ उभा राहिला. त्या दोघांनी शांत चित्ताने अनंत भगवानाची प्रार्थना केली. पूजेनंतर सुशीलेने तो नैवेद्य भगवान अनंताला अर्पण केला. बाजूला उभ्या असलेल्या एका वृद्ध ब्राह्मणाला तिने नैवेद्याचा अर्धा भाग नम्रतेने दिला. उरलेला भाग ती आणि कौंडिन्यने प्रसाद म्हणून ग्रहण केला. आता पवित्र दोरा बांधण्याची वेळ आली. सुशीलेने भक्तिपूर्वक एक जांभळट रंगाचा दोरा घेतला आणि त्याला 14 गाठी बांधल्या. त्या दोऱ्याला तिने फुलांनी सजवून अनंत भगवानाला अर्पण केले आणि स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधू लागली. दोरा बांधतानाचा संस्कृत मंत्र तिच्या ओठांवर आपोआप आला. अनंत संसार महासमुद्रे मग्नान समभ्युत्तर वासुदेव अनंत रूपे विनियोजितात्मा ह्यनंतरूपाय नमो नमस्ते. मंत्रोच्चार करताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ती मनोमन प्रार्थना करू लागली, हे वासुदेव अनंत, या संसाररूपी महासागरात आम्ही बुडत चाललो आहोत. कृपा करून आमचा उद्धार करा. हे अनंत स्वरूप प्रभू, आम्हाला आपल्या प्रेमाच्या अनंत रूपात आश्रय द्या. सुशीलेने विधी पूर्ण करून डोळे मिटले. तिच्या अंतःकरणात गाढ शांती आणि समाधान दाटून आले. तिने परमेश्वराला मनोभावे नमस्कार केला. तिच्या मनगटावर बांधलेला अनंताचा दोरा छान झरकू लागला होता. त्या दोऱ्यात जणू दैवी शक्ती प्रवाहित झाली होती. मनात भगवान विष्णूंचे स्मरण करत सुशीला आणि कौंडिन्य बैलगाडीवर परत चढले आणि घराकडे प्रयाण केले. त्या स्त्रियांनी त्यांना प्रेमाने निरोप दिला आणि व्रताच्या पुण्यप्रभावामुळे दाम्पत्याचे जीवन सुखी होईल अशा शुभेच्छा दिल्या. सुशीलेने पुन्हा नम्रतेने त्यांचे आभार मानले. बैलगाडी पुढील प्रवासासाठी निघाली. सुशीला आनंदाने पतीजवळ बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक नवचैतन्याचे तेज पसरले होते. कौंडिन्यनेही तिच्या हातावरील पवित्र अनंत सूत्राकडे पाहून हलकेच स्मित केले. संध्याकाळ होत आली तसे ते दोघे आपल्या राहत्या घराजवळ पोहोचले. पण त्यांच्या लक्षात आले की ज्या छोट्या झोपडीवजा घरातून ते निघाले ते तसे राहिलेले नव्हते. व्रताचे फळ त्यांना त्वरित मिळाले होते. समोर पाहतात तो काय? त्यांची छोटी झोपडी एका सुंदर आश्रमासारख्या मोठ्या घरात परिवर्तित झाली होती. घराच्या आवारात अनेक गायी, बैल आणि वासरे खुशीने चरत होती. अंगणात सुवासिनींनी सडा रांगोळी घातली होती. हे दृश्य पाहून काही क्षण त्यांना स्वप्न की वास्तव असा भास झाला. सुशीला आणि कौंडिन्य एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. सुशीलेच्या अंगावरील साधे वस्त्र बदलून गेले होते. तिने आता अंगभर सुंदर रेशमी साडी नेसलेली होती. गळ्यात सोन्या मोत्याचे हार, हातात सुवर्णाच्या बांगड्या असा शृंगार झाला होता. ती जणू लक्ष्मी देवीप्रमाणे भासत होती. कौंडिन्यनेही स्वतःकडे पाहिले. त्यांनाही नवीन वस्त्रे आणि रुद्राक्षांची माळ परिधान केलेली होती. दोघेही या अद्भुत परिवर्तनाने स्तिमित झाले. आनंदाश्रूंनी सुशीलेचे डोळे पुन्हा भरून आले. तिने मनातच भगवान अनंताचे स्मरण केले. हे अनंत नारायण, आपण आमच्यावर किती प्रसन्न झाला आहात. आमचे जीवन क्षणात बदलून गेले. आम्ही सदैव आपल्या कृपेचे ऋणी राहू. त्या रात्री नवदाम्पत्याने त्या नवीन आश्रमाच्या अंगणात आनंदाश्रूंनी डोळे मिटून शांत निद्रा घेतली. आयुष्यात असा सुखाचा दिवस क्वचितच येतो, जेव्हा अचानक सर्व दुःखे नाहीशी होऊन अक्षय संपत्ती आणि सौभाग्य लाभते. त्या दोघांनी देवाच्या चरणी नम्र कृतज्ञता व्यक्त केली. पुढील काही वर्षे कौंडिन्य आणि सुशीला यांचा संसार आनंदात फुलला. त्यांना लवकरच सुंदर संतती झाली. घरात सर्वत्र लक्ष्मीचा वास होता. नोकर चाकर सेवा करू लागले.
कौंडिन्याच्या मनात मात्र हळूहळू अहंकार दाटू लागला. त्यांच्या मनात विचार येऊ लागला, हे वैभव माझ्या कठोर परिश्रमामुळेच मिळाले आहे. आपल्या यशाचे खरे कारण माझाच प्रयत्न आहे. एक दिवस सकाळी अंगणात कौंडिन्य काही मित्रांसमवेत बसले होते. सुशीला आतल्या देवघरात दिवाबत्ती करत होती. तिच्या मनगटावर बांधलेला तो अनंत सूत्र अजूनही सुस्थितीत होता. पतीच्या आनंदासाठी आणि घरच्या समृद्धीच्या रक्षणासाठी ती दरवर्षी भाद्रपद चतुर्दशीला अनंत व्रत करत होती आणि नवीन दोरा बांधत होती. त्या दिवशी नवीन दोरा बांधण्यापूर्वी ती मागच्या वर्षीचा दोरा काढून हातात धरून भगवानाचे स्मरण करत होती. इतक्यात कौंडिन्य तिकडे आले. त्यांच्या नजरेस सुशीलेच्या हातातील केशरी दोरा पडला. कौंडिन्याच्या चेहऱ्यावर अचानक कठोर छटा उमटली. त्यांनी रागीट स्वरात विचारले, सुशीले, हा कसला दोरा तू हातात घेतलाय? सुशीला दचकली. ती प्रेमाने म्हणाली, स्वामी, हा अनंत भगवानाचा पवित्र दोरा आहे. आपल्या वैवाहिक जीवनाच्या आरंभी मी हे व्रत केलं होतं. त्यानंतर भगवान अनंताच्या कृपेनेच आपल्याला इतकं ऐश्वर्य लाभलं. मी दरवर्षी हा दोरा बदलते, हे तुम्हाला माहीत आहे. कौंडिन्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांना तिचे बोलणे अजिबात पटले नाही. काय म्हणालीस? आपल्या वैभवाचं श्रेय तू त्या दोऱ्याला, त्या पूजेला देतीयेस? ते कडाडले. अगं, वेडेपणाची भाषा बोलू नकोस. हे सर्व वैभव माझ्या कष्टाने निर्माण केलेलं आहे. मी रात्रंदिवस कष्ट केले म्हणून आपल्याला हे सुख मिळालं, आणि तू मात्र त्याचं श्रेय एका दोऱ्याला देतीयेस? सुशीला रडवेली झाली. नाही स्वामी, तसं नाही. हे सगळं अनंत देवाच्या कृपेनेच घडलं. तुमचा परिश्रम तर आहेच, पण परमेश्वराच्या आशीर्वादाविना यश मिळत नाही. ती हात जोडून विनवू लागली. पण संतापाने आंधळे झालेले कौंडिन्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मला अजिबात मान्य नाहीत तुझे हे अंधश्रद्धेचे खेळ, असे म्हणत त्यांनी झटकन तिच्या हातातून तो दोरा हिसकावला आणि जोरात ओढून तो तोडून टाकला आणि जवळ असलेल्या अग्नीमध्ये फेकून दिला. त्या क्षणीच तो धागा जळून भस्म झाला. आता बघू कशी राहते कृपा, कौंडिन्य क्रोधाने थरथरत उद्गारले. सुशीलेने भयाने आपल्या रिकाम्या मनगटाकडे पाहिले. तिचा चेहरा फिक्कट पडला. जणू अलौकिक सुरक्षा कवचच नाहीसे झाले होते. ती म्हणाली, स्वामी, आपण हे काय केले? अनंत भगवानाचा अपमान झाला. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. परंतु कौंडिन्य अजूनही अहंकाराने ग्रासलेले होते. ते म्हणाले, मीच हे सर्व घडवून आणलं आहे. त्या दोऱ्याने काही केलं नाही. आता बघू कोणते दैवी हात आपल्याला रोखतात. त्या रात्री प्रथमच त्या घरात कलहाचे कृष्ण ढग दाटून आले. जे मित्रमैत्रिणी रोज गप्पांना येत तेही या आवाजांनी घाबरून निघून गेले. सुखाने फुललेल्या घरात तेढ निर्माण झाला. सुशीला कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत होती, तर कौंडिन्य रागाच्या भरात घराबाहेर निघून गेले. अनंत भगवानाचा तिरस्कार केल्याने मिळणारी शापदाढ आता दिसू लागली होती. ज्या देवाने आशीर्वादाने संपत्ती दिली होती, तो ती हिरावून घेण्यासही समर्थ असतो. पुढील काही दिवसात ज्याने घर भरले होते ते सर्व वैभव नाहीसे होऊ लागले. गोठ्यातील काही गायी बैल आजारी पडून मरू लागले. काहींना चोरांनी चोरून नेले. शेतात कीड पडून पीक उद्ध्वस्त झाले. सेवक भयभीत होऊन पळून गेले. बघता बघता कौंडिन्य आणि सुशीला यांच्या वैभवशाली संसाराला दारिद्र्याने वेढले. जो एकेकाळी आनंदाने गजबजलेला वाडा होता, तो आता ओसार वाटू लागला. उरले ते फक्त क्षीण अन्नपाणी आणि एकमेकांवरील चिडचिड. नवरा बायकोमध्ये आता रोज वाद विकोपाला जाऊ लागले. या भयाण स्थितीने कौंडिन्य अखेर शुद्धीवर आले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. मी तो दोरा तोडून अनंत देवाचा अपमान का केला? आपल्यामुळेच सर्व नाश झाले. त्यांच्या मनात पश्चात्तापाची ज्वाला पेटली. काही दिवस ते अस्वस्थपणे घालवत होते. अखेर एक दिवशी त्यांनी ठरवले की या पापाचे प्रायश्चित्त करायला हवे. ते सुशीलेकडे गेले. ती कोपऱ्यात उदास बसली होती. कौंडिन्यने धीम्या आवाजात म्हटले, सुशीले, मी फार मोठी चूक केली. मी माझ्या अहंकाराने सर्वस्व गमावलं.
आता मला याचीच शिक्षा भोगावी लागते. पण मी निर्धार केलाय. मी अनंत देवांची मनापासून पुन्हा उपासना करणार आणि त्यांची माफी मागणार. सुशीलेच्या डोळ्यात पुन्हा अश्रू उभे राहिले. ती व्याकुळ होऊन म्हणाली, स्वामी, तुम्ही मला सोडून जाऊ नका. आपण दोघांनी मिळूनच परमेश्वराची क्षमा मागूया. कौंडिन्य खिन्न स्वरात म्हणाले, प्रिय सुशीले, हे पाप मी एकट्याने केले आणि त्याचे प्रायश्चित्तही मला एकट्यानेच करावे लागेल. देवाचा कोप शांत करण्यासाठी मी संन्यास घेऊन वनात जाण्याचा निर्णय घेतलाय. कृपा करून मला थांबवू नकोस. सुशीलेने पतीच्या निर्धाराचे तीव्रत्व पाहिले. तिने रडत रडत त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि म्हणाली, मग निदान मला आशीर्वाद द्या की आपल्या प्रयत्नांना यश मिळो आणि आपण पुन्हा सुखाचे दिवस पाहू. कौंडिन्याने तिला अलगद उचलले. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. कौंडिन्याने डोळे मिटून हात वर केला आणि आशीर्वाद दिला. भगवान अनंत तुला धैर्य देवो आणि मला माझ्या प्रयत्नात यश मिळो. त्या पहाटेच कौंडिन्य घर सोडून निघाले. सुशीला दाराशी उभी राहून पतीला जाताना पाहत राहिली. तिच्या मनात एकच देवाचे स्मरण होते, हे अनंत देव, माझ्या पतींचे रक्षण करा आणि त्यांना माफ करा. कौंडिन्य वनाकडे पुढे जात राहिले. त्यांच्या निर्धारात अढळ श्रद्धा होती. त्यांनी ठरवले होते की अनंत देवांची कृपा मिळेपर्यंत ते अन्नाचा एक कणही घेणार नाहीत. एका घनदाट अरण्याकडे त्यांनी पावले वळवली. जंगलात प्रवेश करताच सर्वत्र हिरवाई आणि पक्ष्यांचे मंजूळ स्वर होते. पण कौंडिन्याच्या मनात फक्त एकच ध्येय होते, अनंत देवांचे दर्शन. दिवस पुढे जाऊ लागले. कौंडिन्य कठोर तपस्येत मग्न झाले. त्यांनी निराहार राहून मन एकाग्र करून अनंत भगवानचे नाव जपायला सुरुवात केली. भूक, तहान, भीती यांची तमा न बाळगता ते ध्यानधारणा करू लागले. शरीर अशक्त होत गेले तरी त्यांच्या संकल्पाची शक्ती वाढत होती. त्यांनी त्या वनातच काटक्या पानांनी एक झोपडी तयार केली आणि तेथे वास्तव्य केले. दिवस रात्र त्यांच्या तोंडी फक्त अनंत अनंत अशी नामस्मरणाची मालाच सुरू होती. असे कितीतरी महिने लोटले तरीसुद्धा अनंत देवाचे दर्शन काही झाले नाही. कधीकधी त्यांच्या मनात निराशेचे ढग जमा होत. कदाचित भगवान माझ्यावर रागावलेलेच राहणार, मला दर्शन देणार नाहीत. पण लगेच ते स्वतःला सावरत, नाही, श्रद्धा ढळू नये. अनंत अनंत आहे, त्याला काळाचे स्थानाचे बंधन नाही. तो हृदयातील भक्तीनेच प्रसन्न होईल. एक दिवस ते व्याकुळ होऊन तपस्वी झोपडी सोडून वनात भटकू लागले. पूर्ण निराहार अवस्थेत ते अजून आतल्या गहन जंगलात जात होते. तिथे त्यांना एका जागी एक जुना विशाल आम्रवृक्ष दिसला. वृक्ष भरघोस हिरव्या पानांनी आणि रसाळ आंब्यांच्या फळांनी भरलेला होता. कौंडिन्य थांबले. त्यांच्या मनात एक क्षण आशा चमकली की इतकी वर्षे जगलेला हा वृक्ष कदाचित परमेश्वराच्या लीलेचा साक्षीदार असेल. ते वृक्षाजवळ जाऊन कातर स्वरात हाक मारू लागले, हे विशाल आम्रवृक्षा, तू अनंत भगवानांना पाहिलेस का? या वनात कुठे त्यांचे दर्शन होईल का? त्या वृक्षाच्या पानांची सळसळ काही क्षण थांबली. मग जणू त्या वृक्षातून एक गंभीर स्वर आला, मानवश्रेष्ठ, मी इथे अनेक शतके उभा आहे, पण अनंत कोण आहे हे मला ठाऊक नाही. मी अनंत देवाला पाहिलेला नाही. कौंडिन्य निराश झाले. त्यांनी मस्तक हलवले आणि पुढे चालू लागले. ते स्वतःशीच पुटपुटले, या वृक्षालाही परमेश्वराचे ज्ञान नाही. थोडे अंतर चालल्यावर त्यांना एका मोकळ्या जागेत एक गोमाता आपल्या वासरासह निवांत गवत चरताना दिसली. ती गाय अतिशय शांत व तेजस्वी भासत होती. कौंडिन्यांना पाहताच ती प्रेमाने डोळे मिचकावून त्यांच्या जवळ आली. कौंडिन्यने आशेने तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारले, हे पुण्यमयी धेनू, तू तर साऱ्या संसाराला पोसणारी आहेस. तुला काही अनंत देवाबद्दल माहिती आहे का? तुला कुठे दिसला का अनंत भगवान? गायीने गोड आवाजात उत्तर दिले, ब्राह्मण देवा, मी एक साधी जनावर आहे. मला अनंत देव कोण
हे माहीत नाही. या वनात मी फक्त गवतच खाते आणि दिवस काढते. अनंताचे दर्शन मला नाही मिळाले. कौंडिन्याने निराश होऊन गायीची पाठ थोपटली आणि उदासपणे पुढे निघाले. आता तो दुपारचा प्रहर होता. सूर्य आग ओकत होता आणि कौंडिन्य अरण्यात दिशाहीन फिरत होते. काही वेळाने त्यांना थकवा जाणवू लागला. तरीही ते न थांबता चालतच राहिले. काही अंतरावर त्यांना 2 रम्य जलाशय दिसले. ते दोन्ही तलाव कमळांच्या फुलांनी डवरलेले होते आणि त्यात राजहंस आणि अन्य पक्षी विहरत होते. परंतु आश्चर्य, त्या सरोवरांचे पाणी मात्र अस्वस्थ दिसत होते. लाटा एकमेकांवर आदळत होत्या. जणू काही त्या 2 सरोवरांमध्ये सतत भांडण चालले होते. कौंडिन्याने आश्चर्याने जवळ जाऊन हाक मारली, "हे सुंदर सरोवरांनो, तुमच्यात असा अस्वस्थ प्रवाह का? आणि मला एक विचित्र प्रश्न पडलाय. तुम्हाला अनंतदेव माहीत आहेत का? तुम्ही त्यांना पाहिलं आहे का कधी?" दोन्ही सरोवरांच्या लाटा क्षणभर थांबल्या. 2 स्त्रीसदृश आवाज घुमले, "ब्राह्मण श्रेष्ठ, आमच्यात नेहमीच असा कलह सुरू असतो. आम्ही अनंतदेवाचे दर्शन घेतलेले नाही. आम्हाला क्षमा करा." कौंडिन्याने निराशेने मान हलवली. "ठीक आहे." ते एवढेच पुटपुटले आणि पुढे वळले. वन अधिकच गहिरे होत गेले. सायंकाळी अंधारही पडू लागला. कौंडिन्य आता प्रचंड अशक्त आणि थकलेले होते. उपवास, पायपीट आणि निराशा यांनी त्यांना खच्ची केले होते. चारी बाजूंनी अंधार दाटू लागला तसे त्यांच्या मनात भीतीचे सावट आले. पण परत फिरण्याचा विचारही त्यांना असह्य होता. डोळ्यांत पाणी तरळलेले असतानाच ते स्वतःशी पुटपुटले, "हे अनंत भगवान, अजून कुठे शोधू तुम्हाला?" कौंडिन्य डोळे पुसत पुन्हा पुढे चालू लागले. आता तर रात्रीचा अंधार अधिकच गडद झाला होता. तेवढ्यात समोरच्या दिशेने त्यांना एक विशाल हत्ती दिसला. शांतपणे झाडांची फांदी तोडून तोंडात टाकत उभा होता. कौंडिन्याने हार न मानता ठरवले की ह्यालाही विचारावे. त्यांनी कातर स्वरात हत्तीला प्रश्न केला, "महामना गजराज, तू इतका विशाल आणि बुद्धिमान प्राणी आहेस. कदाचित तू या जंगलाचा राजा असशील. तुला ठाऊक आहे का अनंतदेव कुठे सापडतील? मी त्यांना शोधून अक्षरशः थकलो आहे." त्या हत्तीने आपल्या सोंडेने एका झाडाची फांदी तोडून तोंडात टाकली. काही क्षण तो स्तब्ध उभा राहिला. मग तो निवांत आवाजात म्हणाला, "ब्राह्मण, तू व्यर्थ प्रयत्न करतो आहेस. या अरण्यात मीही अनंतदेवाला पाहिलेला नाही." हत्तीचे उत्तर ऐकताच कौंडिन्य यांची अखेरची आशा तुटली. त्या हत्तीचे शब्द कानावर पडताच ते निराशेने जमिनीवर कोसळले. त्यांचे शरीर श्रमाने थकलेले होते, मन निराशेने खचलेले होते. महिनेच्या महिने तपश्चर्या करूनही अनंतदेवाचे दर्शन झाले नाही या भावनेने ते व्याकुळ झाले. ते रडवेल्या आवाजात आक्रोश करू लागले, "हे अनंत नारायण, कुठे आहात तुम्ही? मी माझी सारी शक्ती लावूनही तुमचा ठाव घेऊ शकलो नाही. आता माझ्यात आणखी चालण्याचे बळ उरलेले नाही." त्या घनदाट वनातील एका प्रचंड वृक्षाखाली ते हताशपणे कोसळून रडू लागले. त्यांच्या रडण्यात पश्चात्ताप, हतबलता आणि निष्ठाभाव यांचे मिश्र झालेले स्वर होते. अश्रूंनी त्यांची दाढी ओलावली. ओठांवर मात्र अनंत, अनंत असा नामोच्चार सुरूच होता. त्यांनी निरभ्र आकाशाकडे शेवटचा आर्त कटाक्ष टाकला. अचानक त्या गडद अंधारात त्यांना कुठूनसा तेजस्वी प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश हळूहळू त्यांच्याकडे येत होता. कौंडिन्यने अश्रू धुवून टाकून पाहिले तर एक प्रसन्न मुख वृद्ध ब्राह्मण त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर अपार दया आणि शांत स्मित होते. हातात त्याने जपमाळ धरली होती. कौंडिन्य अवाक झाले. ते हळूहळू उठले आणि आदराने नमस्कार करत म्हणाले, "नमस्कार ब्राह्मणदेव." त्या वृद्ध पुरुषाने जवळ येत प्रेमाने विचारले, "वत्सा, तू कोण आणि या अरण्यात असे निराश होऊन का रडलास?" कौंडिन्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले. ते कापऱ्या आवाजात बोलू लागले, "मी एक दुर्दैवी ब्राह्मण आहे. नाव कौंडिन्य.
मी माझ्या कर्माने देवाचा कोप ओढवून घेतला आणि त्यामुळे सर्वस्व गमावलं. आता त्या परमेश्वराचा शोध घेत इथे आलो आहे. कित्येक महिने तपस्या केली, पण अद्याप अनंत भगवान प्रसन्न झाले नाहीत. आज जंगलातील कोणत्याच वृक्षाला वा प्राण्याला त्यांचा थांगपत्ता माहीत नाही असे दिसते. मी पुरता निराश झालो आहे. तो वृद्ध ब्राह्मण फक्त हसला. कौंडिन्यला त्याचे डोळे अतिशय तेजस्वी भासले. काही क्षण त्याने आपले डोळे मिटले आणि मग शांतपणे म्हणाला, वत्सा, तू ज्याच्या शोधात इतकी साधना केलीस तो अनंत मीच आहे. क्षणभर कौंडिन्यला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. त्याने चकित होऊन त्या वृद्धाकडे पाहिले. त्या साध्या तेजस्वी वृद्धाचे रूप पालटू लागले. त्याच्या देहातून एक दिव्य प्रकाश निघाला. कौंडिन्य दिपून गेले. त्यांनी डोळे गच्च मिटले आणि जेव्हा पुन्हा उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते थक्क झाले. त्या वृद्धाच्या ठिकाणी साक्षात भगवान विष्णू 4 भुजांसहित प्रकट झाले होते. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ होते. त्यांनी पीतांबर परिधान केलेला होता. त्यांच्या मुखावर मोहक स्मित आणि लोचनांत भक्तावस्थेने प्रसन्न अश्रू दाटलेले होते. क्षणभर कौंडिन्य विचार करू शकले नाहीत, परंतु लगेचच त्यांनी स्वतःला सावरले आणि आनंदाने विव्हळ होत भगवान विष्णूंच्या चरणांवर कोसळले. हे अनंत, हे नारायण, ते शरणागत सुरात म्हणाले, मला क्षमा करा. मी अविचाराने तुमचा अपमान केला. माझ्या गर्वामुळे मी सर्व गमावलं. कृपा करून माझ्या अपराधासाठी मला माफ करा. भगवान विष्णूंनी त्यांना प्रेमाने उचलून उभं केलं. त्यांनी हात वर करून आश्वासन दिले. मधुर स्वरात ते म्हणाले, ब्राह्मण श्रेष्ठ, उशिरा का होईना तू पश्चाताप केला हे महत्त्वाचे आहे. मानवी आयुष्यात अहंकारापोटी कित्येक चुका घडतात, पण चूक कबूल करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. कौंडिन्यने थरथरत्या स्वरात विचारले, प्रभू, आपण माझ्यावर प्रसन्न आहात ना? माझे अपराध क्षमा झाले ना? भगवान विष्णू सौम्य हसले. तू मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहेस, त्यामुळे माझा राग निवळला आहे. कौंडिन्यने हायसे मानत दोन्ही हात जोडले. मग विनवणीच्या स्वरात तो म्हणाला, हे अनंत देवा, वनात मी तुम्हाला शोधत असताना मला जे भेटले, आम्रवृक्ष, धेनू, 2 तलाव आणि तो हत्ती, हे सर्व कोण होते? त्यांना आपल्या अस्तित्वाची काहीच माहिती नाही असे दिसले. मला याचे कोडे उलगडा करून सांगावा. भगवान विष्णूंनी मंद हास्य केले आणि स्पष्टीकरण देऊ लागले. हे कौंडिन्य, तू ज्यांना वनात भेटलास त्यांपैकी काही जण त्यांच्या कर्मांनुसार या योनीत अडकले आहेत. तो आम्रवृक्ष पूर्वजन्मी वेदवेत्ता ब्राह्मण होता, परंतु त्याला आपल्या विद्येचा फार गर्व होता. त्याने कधी शिष्यमंडळींना विद्या दिली नाही. स्वार्थाने आपले ज्ञान दडपून ठेवले. त्यामुळे त्याला या जन्मी वृक्षाची गती भोगावी लागली. ज्ञानाविना तो मला ओळखू शकला नाही. तू भेटलेली ती गाय प्रत्यक्ष पृथ्वी होती, पण दुर्गर्भ, निष्फळ. ज्या जमिनीवर काही पिकत नव्हते त्या जमिनीला निष्फळपणाची शिक्षा म्हणून गायीचे रूप मिळाले. ती गाय कोणालाच काही देऊ शकत नाही, म्हणून तिलाही अनंताचे स्मरण नाही. जे 2 सरोवर तू पाहिलेस त्या 2 बहिणी होत्या मानवी जन्मात. त्या सतत धर्म आणि अधर्म यावर वाद घालत, परंतु स्वतः कधी कोणाला दानधर्म करत नसत. व्यर्थ वाद घालत एकमेकींचेच अहित करत. परिणामी त्या दोघींना या जन्मी जलाशयांची योनी लाभली. इथेही त्या शांत नाहीत. लाटा बनून सतत एकमेकींवर आदळतात. अशा कलहप्रियांना परमेश्वर कसा दिसणार? आणि तो हत्ती, तो पूर्वजन्मी धर्माचा विध्वंस करणारा एक अधर्मी राजा होता, म्हणून त्याला या जन्मी जड देह घेऊन निर्जन जंगलात एकाकी फिरावे लागत आहे. तो देखील परमेश्वरापासून कोसो दूर आहे. हे सगळे मी तुला तत्वतः सांगितले. आता तू घरी परत जा. आता परत श्रद्धेने अनंत व्रत सुरू कर. मी प्रसन्न होऊन तुला उत्तम संतान, धन, धान्य आणि यश प्रदान करीन. शेवटी तुझे आयुष्य पूर्ण झाल्यावर तुला उत्तम लोकात स्थान देईन. कौंडिन्याने मन भरून विष्णूंच्या तेजस्वी रूपाकडे पाहिले. त्याने दोन्ही हात जोडून डोळ्यातून आनंदाश्रू ढाळत विनवले, प्रभो, आपण माझ्यावर किती कृपा केलीत.
मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि क्षणभरात अदृश्य झाले. त्यांच्या सोबत आलेला तो दिव्य प्रकाशही लोप पावला. त्या घोर जंगलात पुन्हा अंधार पसरला होता. परंतु आता कौंडिन्याच्या मनातील भय आणि निराशा पूर्णतः नाहीशी झाली होती. त्याच्या हृदयात परमेश्वराचे स्मरण उजळले होते. कौंडिन्य काही वेळ आश्चर्याने स्थिर उभा राहिला. मग त्याने गहन श्वास भरला आणि परत घरी जायचा निर्णय घेतला. मनात पुन्हा एकवार त्याने अनंत देवाचे स्मरण केले. पायांना नवचैतन्य प्राप्त झाल्यासारखे त्याला वाटले. कौंडिन्य घरी परतले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पुन्हा भक्तिभावाने अनंत व्रताचे पालन सुरू केले. काही काळातच त्यांची सर्व संपत्ती, वैभव आणि मानमरातक परत आला. पुढच्या काही वर्षात त्यांना सुंदर संतती लाभली आणि त्यांनी आयुष्यभर परमेश्वराची भक्ती आणि लोककल्याण यांचा मार्ग अनुसरला. आयुष्याच्या शेवटी अनंत देवाच्या अनुकंपेने कौंडिन्य आणि सुशीला यांनी मोक्ष प्राप्त केला. स्वर्गलोकात भगवान विष्णूंनी त्यांना पुनर्वसू नावाचा तेजस्वी नक्षत्र रूपपद दिले. आजही अशी जनश्रुती आहे की जो कोणी श्रद्धेने हे अनंत व्रत करतो अथवा ही कथा ऐकतो त्याला श्री अनंत भगवानाचे कृपाशीर्वाद मिळतात आणि शेवटी त्याचा परमात्म्यात विलय होतो, म्हणजेच त्याला मोक्षप्राप्ती होते. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य कर. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू, जय अनंत देव नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या घंटीच्या आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला लवकर मिळेल. धन्यवाद.